नमस्कार. आपल्या सगळ्यांना कधी ना कधी असं वाटतंच नाही का की सगळं काही ठीकठाक असूनही मनात कुठेतरी एक पोकळी आहे, काहीतरी कमी आहे. ही एक खूपच कॉमन भावना आहे. आज आपण याच भावनेच्या थेट मुळाशी जाणार आहोत, आणि तेही कशाच्या मदतीने? तर हजारो वर्ष जुन्या पतंजली योग सूत्रांच्या आणि त्या अर्ध्या भरलेल्या पेल्याच्या प्रसिद्ध उदाहरणाच्या मदतीने. चला तर मग थेट सुरुवात करूया. स्क्रीनवरच्या या चित्राकडे जरा नीट बघा. काय दिसतंय? अर्धा भरलेला पेला की अर्धा रिकामा? आता हा प्रश्न दिसायला खूप सोपा आहे, हो ना? पण याचं उत्तर आपल्या मानसिक सवयींबद्दल बरंच काही सांगून जातं. आणि गंमत अशी आहे की या प्रश्नाचं उत्तर कोणी आशावादी आहे की निराशावादी हे ठरवत नाही. नाही, त्याच्याही पलीकडे जाऊन ते मनाची एक विशिष्ट सवय, एक प्रकारची वृत्ती दाखवतं. कारण शेवटी आपण जगाकडे कसं पाहतो तोच आपला अनुभव बनतो, तेच आपलं वास्तव घडवतं. तुम्हाला माहितीये, प्राचीन योग दर्शनामध्ये मनाच्या या सवयींना समजून घेण्यासाठी एक खूपच स्पष्ट आणि म्हणू शकतो की एक शास्त्रीय चौकट दिलेली आहे. ते याकडे फक्त स्वभाव म्हणून नाही बघत, तर मनाची एक वृत्ती म्हणून त्याचं विश्लेषण करतात. तर ही चित्तवृत्ती म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या मनात जे न थांबता विचार आणि भावनांचे तरंग उठत असतात ना, तेच. हेच तरंग आपल्या आयुष्यातल्या सुखदुःखाच्या अनुभवांना आकार देतात. आपलं मन कधीच शांत नसतं, त्यात सतत काहीतरी सुरूच असतं. जसं आपण इथे बघू शकतो, योगाचं मुख्य ध्येय हे या विचारांच्या लाटांना जबरदस्तीने दाबून टाकणं किंवा थांबवणं नाहीये. नाही, तर त्यांना समजून घेणं आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं आहे, जेणेकरून मनामध्ये एक प्रकारची स्पष्टता येईल, एक शांतता निर्माण होईल. आणि आता आपण येतोय मूळ मुद्द्याकडे. हा जो दृष्टिकोन आहे ना, की पेला अर्धा रिकामा आहे, त्याला योग सूत्रांमध्ये एक विशिष्ट नाव दिलेलं आहे आणि त्याचं अचूक स्पष्टीकरणही दिलंय. हे आपल्याला सापडतं पतंजलींच्या योग दर्शनातील पहिल्या अध्यायातल्या 10व्या सूत्रामध्ये. हे आहे ते सूत्र, अभाव प्रत्ययालंबना वृत्तिर्निद्रा. आता हे सूत्र म्हणजे काय? तर आपल्या त्या मानसिक अवस्थेचं हजारो वर्षांपूर्वी केलेलं एक परफेक्ट निदान आहे. चला आता याचा अर्थ काय होतो हे आपण अगदी सोपं करून टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. सूत्रातला पहिला शब्द आहे अभाव. याचा अगदी सरळ अर्थ आहे नसणे, उणीव किंवा कमतरता. आपण जर पेल्याचं उदाहरण घेतलं तर पाण्याने न भरलेला जो रिकामा भाग आहे ना, तो म्हणजे अभाव. त्यानंतर पुढचा शब्द आहे प्रत्यय. प्रत्यय म्हणजे त्या अभावाची, त्या उणीवेची होणारी जाणीव किंवा त्याचा अनुभव. फक्त अभाव असून उपयोग नाही, तर त्याची जाणीव होणं, त्याचा अनुभव घेणं हा या वृत्तीचा खरा गाभा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा शब्द आहे आलंबना. याचा अर्थ आहे ज्याचा आधार घेतला आहे किंवा ज्यावर आधारित आहे. म्हणजे काय? तर ही एक अशी मानसिक अवस्था आहे जिचा पायाच मुळी त्या अभावाच्या अनुभवावर रचलेला आहे. आणि शेवटचा शब्द आहे वृत्ती, जो आपण आधीही पाहिला. याचाच अर्थ अभावावर म्हणजे जे नाहीये त्यावर आपलं लक्ष केंद्रित करण्याची ही मनाची एक विशिष्ट सवय आहे, एक पॅटर्न आहे. आता या सगळ्या शब्दांना एकत्र जोडल्यावर आपल्याला या वृत्तीचा पूर्ण अर्थ मिळतो, जिला पतंजली ऋषी निद्रावृत्ती असं म्हणतात. एक मिनिट, इथे निद्रा म्हणजे फक्त आपली रात्रीची झोप नाही बरं का, तर ही एक अशी मानसिक अवस्था आहे ज्यात आपलं मन सतत माझ्याकडे काय नाहीये याच विचारात अडकून राहतं. मग या वृत्तीचा आपल्यावर परिणाम काय होतो? बरं, ही सवय आपल्याला थेट दुःखाकडे घेऊन जाते. कारण साहजिक आहे, जेव्हा आपलं सगळं लक्ष फक्त उणीवांवर असतं तेव्हा समाधान आणि आनंद आपल्यापासून आपोआप दूर पडायला लागतात. योगदर्शनामधलं हे उदाहरण बघा. आजच्या काळातही किती चपकल बसतं. ज्याच्याकडे लाख रुपये आहेत तो त्या गोष्टीचा आनंद घेण्याऐवजी माझ्याकडे कोटी का नाहीत या अभावाचा विचार करून दुःखी होतो. हाच आहे निद्रावृत्तीचा सगळा खेळ. इथे दोन्ही दृष्टिकोनांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. जेव्हा आपण जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा समाधान मिळतं, आणि जेव्हा आपलं लक्ष जे नाहीये याच्यावर जातं तेव्हा दुःखाची निर्मिती होते. निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे. मग यावर उपाय काय? योगदर्शन असं नाही सांगत की जबरदस्तीने सकारात्मक विचार करा. नाही, उलट आपल्या या मानसिक सवयीबद्दल, या वृत्तीबद्दल केवळ जागरूक होणे, अवेअर होणे हीच पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. आणि आता बघा, आपण पुन्हा सुरुवातीच्या चित्राकडे आलो आहोत, पण यावेळी एका नव्या, अधिक स्पष्ट दृष्टिकोनासह. पेला तोच आहे, पाणीही तेवढंच आहे, वास्तव बदललेलं नाहीये. बदलली आहे ती फक्त त्याकडे बघण्याची आपली वृत्ती. आणि ह्याच बदलामध्ये सगळं रहस्य दडलेलं आहे.
अर्थात याचा अर्थ असा मुळीच नाही की आळशी बना किंवा प्रगती करू नका. अजिबात नाही. मुद्दा इतकाच आहे की जे आपल्याकडे आहे त्याचा आधी मनापासून आनंद घ्या आणि जे नाहीये ते मिळवण्यासाठी दुःखी न होता योग्य मार्गाने प्रयत्न करत राहा. तर आजच्या या विवेचनाच्या शेवटी प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपल्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्या अभावावर आपण सतत लक्ष केंद्रित करतोय आणि नकळतपणे स्वतःला दुःखी करत आहोत? या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर मिळालं की कदाचित समाधानाचा खरा मार्गही सापडेल.